दो एक, एक दो एक. दाहिने बडके आहे ना कवय ना घेतल्याशिवाय जाय ना उलटा मूड. एक दो एक उलटा मूड. तू कशाला आलीस मध्ये? तू कशाला आलीस मध्ये? बस तिकडे. वा ए चल. एक दो एक जोरात. छाती बाहेर. ए बोक्या. हा काय बाळा खाऊन घे. भूक लागली. केव्हाचे कष्ट करतोयस, केवढी मेहनत करतोयस. घे घे खा खीर घे. हो घेतो खीरही घेतो. घे तू. आला मेला आधाशी. हा तुझ्या आईनं 2 दिवस सुद्धा माझ्या लेकराला ठेवून घेतलं नाही, पण तू खा. मी नाही तसं करणार. घे. वा या. हे बघ. हे बघ. अरे वा. खीर आहे आणि हे पण आहे बघ. हो खा खा खाऊन घे. काय झालं? आणि काय अण्णांनी मिशा काढलं तर अण्णा कसे दिसतील ना. मग जे व्हायचं तेच झालं. म्हणजे माझ्याबद्दलचा अण्णांचा राग खूप वाढला. काय हो, अण्णांना मिशी काढायला लागली का? नानी. बोकेश्वर या या जवळ या जवळ या. या 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 या. आनंदाची बातमी. सैन्य भरतीमध्ये तुम्ही अपात्र ठरलेल्या. या या नानी बंडी नळी या या आनंद साजरा करूया. नको 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 आम्हाला नको. राजाभाऊ. अरे टेणेश्वर वेळेवर आलात. या या आनंदाची बातमी आहे. राजाभाऊची निवड झाली. म्हणजे माझी झाली. तुझी झाली? हो. तुझी पण झाली ना? नाही नाही बोके अपात्र ठरले सैन्य भरतीमध्ये. नाही पण तुमची निवड झाली आनंद आहे. यांची निवड नाही झाली आनंद आहे. तुम्ही वेळेवर आलात. वेळेवर आलात. आनंदी आनंद. आनंदी आनंद. अहो नका काळजी करू. अहो तो ऐकीवर बसलेला. हा हो हो मी यांना सांगते नका काळजी करू. बंडीवंश हो हो मी नंतर करते फोन तुम्हाला. हा हे बघ नंतर कर. हे मालू हे बघ मी या बाटल्या आणल्या त्या खणात ठेवतोय. हा कसल्या बाटल्या? हात लावू नकोस. नाही नाही पण त्या बाटल्या कसल्या आहेत? औषधाच्या आहेत. कुणाच्या? टेण्याच्या. टेण्या भाऊजींच्या बाटल्या इथे कशा काय? त्याच्याकडे पाहुणे आलेत. मग ती फुटली बिटली म्हणजे. हा अहो पण त्यांना रोज घ्याव्या नाही का लागणार औषध? ते त्यांनी थोडस काढून घेतलंय. अगो बाई पण असं झालंय तरी काय त्यांना? जरा खोकला झालाय. खोकल्याचं औषध मलाही माहितीये. अगं ते एकच औषध आहे का? मग त्याला नुसता खोकला झाला नाहीये. मग फुफ्फुसाचं काहीतरी झालेलं आहे. अगो बाई. हो आणि हे स्ट्रॉंग औषध आहे. म्हणजे ते घेतलं ना ते औषध प्यायल्याबरोबर खोकला गायब आणि माणूस ढगात. मरतो? अगं मरतो काय म्हणजे घेतल्यावर एकदम हुशारी वाटते त्या अर्थाने ढगात. बरं ठीक आहे. बरं उद्या जरा बंडी वंसनच्या घरी जाऊन या बरं का? का? अहो जावई बापूंची तब्येत नाहीये बरी. फारच बिघडले.
आणि बंडी वंसनं अगदी घाबरून गेलेत. हो पण भाऊ म्हणून जायला हवं की नको तुम्हाला? बरं हा. जातो उद्या परवा. उद्या परवा नाही, उद्या म्हणजे उद्याच जायचं. सासरची लोक काय म्हणतील आपल्याला, बरं नाही दिसणार. जातो. हा. तू ते माझ्या बाटल्या तुमच्या टेण्याचं औषध हा ठेवते जपून. जायला म्हणून नको बहिणीकडे, सख्खी बहीण आहे. काय म्हणतील सगळेजण यांना. तुझा गाढवा. ही ना पिढीच वाया गेलीये सगळी. नानी हे घ्या, आय वा वा. लिंबू जास्त पिळलंय छान छान. आणि तुझं गोड ग. वा वा. हे उन्हाचं जरा बरं वाटतं ना सरबत प्यायलं की, जीव कसा कासावीस होतो. सोल जरा आणखीन दाणे. मी तर 2 पेले भर प्यायले, बरं वाटलं. पण आता बास हम आले. मी तर 4. हा तू घे ना अजून माले. नको, मला एक बास आहे. सोसत नाही हो, सर्दी होते मग. हाताला चव आहे बघ हिच्या, आहे ना. अजून आणू का? आहे का? हो, ह्यांच्यासाठी ठेवलं होतं खरं. पण राहणार आहे का शिल्लक तोपर्यंत? घेऊन ये. पण बाधायचं नाही ना? बाधायला ते काय भूत आहे का मला सांग. पण नानी, मला काहीही होत नाही. घेऊन ये. आणते. हा हा. तर आपला विषय कुठपर्यंत आला होता? सवडी. हा. हा. तर ती नेण्यांची सवडी आणि लेल्यांचा सुन्या, ती सारखी केस विंचरत उभी असते. हा अभ्यासाचे निमित्त करून तिच्या थोबाडाकडे बघ. मालू. अगो बाई, तुम्ही आलातही? हो. आज लवकर कसे काय? लवकर म्हणजे रजा टाकून आलो कचेरीमध्ये. का हो, बरं वाटत नाहीये का? मी बरं आहे ग, मला काही झालेलं नाहीये. नळी आहे ना आपली, तिच्या सासरकडच्यांचा फोन आला होता. आहात तसे निघा म्हणाले. अगो बाई, नानीला सांगायला हवं ना. मालू, कृपा करून नानीला सांगू नकोस. तुला माहिती नाही ती केवढा गोंधळ घालते. पण त्यांनी विचारलं की तुम्ही कुठे गेलात तर काय सांगू मी? असं सांग, कचेरीच्या कामासाठी परस्पर परगावी गेलेत. घरी आलेच नाहीत म्हणून सांग. आणि लिंबू सरबत दे म्हणाव. म्हणजे मला लिंबू सरबत दे ना, एवढं करतेस तर. नाही, हे नको, हे नानींचं आहे. त्यात काय वेगळं काय असतं त्यात? अहो, लिंबू आहे त्यात जास्त. लिंबू सरबतात लिंबू नसणार तर काय आंबा असणार? अहो, जास्त आहे. हे खरंच आंबू सरबत आहे. म्हणाले होते मी तुम्हाला. किती आंबट आहे हे. त्यांना तसंच आवडतं. तुला सांगतो, नानी ना दिवसेंदिवस आंबट शेवकीन होत चालली आहे. बरं दे दे. हे घ्या. हे बरं आहे का? काय हो, खोकला झालाय का? नाही नाही अगं, असंच थोडं किरकोळ, बाकी काय नाही. मालू, माझी जी ट्रंक आहे ना, त्या ट्रंकेत औषध आहे. त्या औषधाला हात लावायचा नाही. कसली औषधं? पिण्याचं. पण कुणाचं आहे औषध? टेण्याचं. ते न्यायचं, ते न्यायचं औषध आहे. टेण्या? टेण्या टेण्या टेण्या, हा बरोबर आहे, टेण्याचंच औषध आहे. अहो, पण आपल्याकडे का? टेण्या आहे ना, टेण्याची जी बहीण आहे ना, तिचा जो नवरा आहे ना, त्याचं औषध आहे. काय का नानी? हे मालू, मला सांग, ही काय प्यायली आहे? अहो, ते टेण्या भाऊजींचं औषध होतं ना खोकल्यासाठीचं, ते घेतलंय. बरं. हे काय होय तिला अजून?